नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आजचा व्हिडिओ खास माझ्या मेष राशीच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींसाठी आहे. मेष राशींसाठी श्रावण महिना सुरू होताच तुमच्या आयुष्यात कोणता सगळ्यात मोठा सकारात्मक बदल होऊ शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका, कारण आजचा व्हिडिओ मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास ठरणार आहे आणि एक अतिशय आनंदाची बातमी या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरी येणार आहे. त्यामुळे ती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेष राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे. मंगळ हा धैर्य, आत्मविश्वास, नेतृत्व, कृती आणि संघर्षातून विजय मिळवण्याचं प्रतीक मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना मंगळाच्या उग्र ऊर्जेला संतुलित करते असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे अनेक मेष राशींच्या व्यक्तींना अडकलेली कामे पुढे सरकण्यासाठी, नवीन संधी दिसण्यासाठी आणि मानसिक बळ मिळण्याची अनुभूती या श्रावणमध्ये येऊ शकते. त्यातला पहिला बदल असेल ते म्हणजे नशीब हळूहळू साथ देऊ लागेल. गेल्या काही महिन्यात मेहनत करूनही अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळत नसल्याची भावना ही अनेक मेष राशींच्या मित्रमैत्रिणींना आली असेल. श्रावण महिन्यात परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. अचानक एखादी व्यक्ती मदतीला येणं, एखादा जुना संपर्क पुन्हा सक्रिय होणं किंवा बंद झालेले काम पुन्हा सुरू होणं अशा घटना घडू शकतात. यानंतर बघूया की करिअरमध्ये नवीन संधी काय मिळणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या व्यक्तींमध्ये निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण वाढतात. श्रावणामध्ये त्यांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. मुलाखतीत चांगली कामगिरी त्यांची होऊ शकते. म्हणजे एखादा इंटरव्ह्यू त्यांनी दिला तर त्या इंटरव्ह्यूमध्ये पास होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर वरिष्ठांकडून कौतुक आणि अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. अतिरिक्त जबाबदारी मिळणार म्हणजे भरपूर काम मिळणार आणि काम मिळेल त्या बदल्यात तुम्हाला तसाच पैसा देखील मिळणार, म्हणजे चांगलंच होणार आहे. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक असेल किंवा नवीन एखादा प्रोजेक्ट असेल ते मिळण्याची शक्यता आहे आणि त्यातून तुम्हाला भरपूर फायदा होण्याची शक्यता या श्रावण महिन्यामध्ये वर्तवली जात आहे. यानंतर बघूया आर्थिक स्थितीमध्ये काय सुधारणा होणार आहे. गुरुचा शुभ प्रभाव असल्यास तुमचे जे काही अडकलेले पैसे असेल ते या श्रावणमध्ये तुम्हाला 100% मिळणार आहे. एखादी जुनी गुंतवणूक तुम्ही केली असेल, खूप दिवस झाले ती गुंतवणूक करून, त्याचा चांगला फायदा तुम्हाला या महिन्यात होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवू शकता या महिन्यामध्ये आणि महत्त्वाची म्हणजे एखादी छान अशी बचत करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकते किंवा एखादी छान इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुम्हाला मिळेल ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता ही सुधारणा ही एका दिवसातच होईल का तर असं नाही, परंतु हळूहळू आर्थिक स्थैर्याकडे तुमची वाटचाल या श्रावण महिन्यामध्ये सुरू होणार आहे. चौथा पॉईंट, घरातील वातावरण सकारात्मक होणं. गैरसमज कमी होईल, संवाद सुधारेल, कुटुंबातील सदस्यांमध्ये सहकार्य वाढेल याचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकतं. जे खूप दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा होता त्यांच्यामध्ये बोलणं चालू होईल किंवा दोन फॅमिलीमध्ये कटुता आली होती तर ती देखील चांगले होण्याचं काळ हे आहे. त्याचबरोबर तुम्ही एखादा निर्णय आहे तुमचा, तुम्ही तो घरच्यांना सांगितला आहे. जसं की बघा, एखादी तुम्हाला बाहेर शिक्षणाला जायचं आहे, घरची परमिशन देत नाही आहे किंवा तुम्हाला लव्ह मॅरेज करायचं आहे, आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे, त्यासाठी घरची परमिशन देत नाही आहे, तर हा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी खरंच खूप उत्तम ठरणार आहे आणि त्यांना त्यांच्या मनासारखी परमिशन घरच्यांकडून भेटणार आहे. त्याचबरोबर लव्ह मॅरेज करणारे पळून गेले असतील आणि घरचे ॲक्सेप्ट करत नसेल तर हा काळ तुम्ही नक्कीच त्यांची या श्रावणमध्ये एकदा माफी मागून बघा. खूप छान मंगळाचा प्रभाव, गुरुची कृपा असल्यामुळे तुमचे घरचे तुम्हाला ॲक्सेप्ट करण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा शुभ कार्याची चर्चा देखील या श्रावण महिन्यामध्ये सुरू होणार आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन कसं असणार आहे ते बघूया. शुक्राचा अनुकूल प्रभाव आहे तुमच्यावर, त्यामुळे तुमचा जो काही जोडीदार आहे त्याच्यासोबत तुमचे भांडण झाले असेल, रुसवा फुगवा असेल तर तुमच्यातला संवाद सुधारू शकतो. जे काही जुने मतभेद असेल त्यावर तोडगा निघू शकतो त्या आधी सांगितलं त्याप्रमाणे. आणि जे अविवाहित लोक आहे ना त्यांना योग्य स्थळ आणि छान अशी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, जेणेकरून त्यांचं पुढील आयुष्य, त्यांचा विवाह लवकरात लवकर जुळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आरोग्य कसं राहील.
मंगळामुळे ऊर्जा वाढली तर अतिउत्साहामुळे थकवा येऊ शकतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप घेतला तर तुमचं आरोग्य हे अधिक चांगलं राहू शकतं. त्यानंतर आध्यात्मिक परिवर्तन कसं असणार आहे ते आपण बघूया. श्रावण हा भगवान शिवाचा महिना असल्यामुळे मन अधिक शांत होण्याची शक्यता आहे. ध्यान, जप आणि प्रार्थनेमध्ये तुमचा रस वाढू शकतो. निर्णय अधिक संयमाने घेण्याची वृत्ती निर्माण होऊ शकते. यानंतर जाणून घेऊया ग्रहांचा प्रभाव. आता कोणत्या ग्रहांचा कसा प्रभाव तुमच्यावर या श्रावणमध्ये पडणार आहे ते आपण जाणून घेऊया. मंगळ ग्रह, आत्मविश्वास, धैर्य आणि कृतिशीलता तुमची या महिन्यामध्ये मंगळ ग्रह वाढवणार आहे. गुरु ग्रह, ज्ञान, मार्गदर्शन आणि आर्थिक स्थैर्य सुधारण्यासाठी शुभ मानला जातो. तर तुमच्या या मार्गदर्शनामध्ये तुमचं कोणतंही काम असेल त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला गुरु ग्रह करणार आहे. शुक्र ग्रह, नातेसंबंध, आनंद आणि सौंदर्याशी संबंधात सकारात्मक परिणाम तुम्हाला देणार आहे. बुध ग्रह, संवाद, शिक्षण आणि व्यावसायिक व्यवहार सुधारण्यास मदत करणार आहे. तसाच शनी ग्रह, मेहनतीचे फळ उशिरा पण टिकाऊ स्वरूपात मिळण्याची शिकवण तुम्हाला देणार आहे. आता मेष राशीसाठी श्रावणातील शुभ उपाय काय असणार आहे ते मी सांगते, ते व्यवस्थित ऐका. दर सोमवारी भगवान शिवांना जल किंवा दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्याचबरोबर मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की आपला राग हाच आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो. बघा, पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिना मेष राशींच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, करिअर, आर्थिक सुधारणा, नातेसंबंध आणि आध्यात्मिक प्रगती यांच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. सर्वात मोठा चमत्कार ही एक अलौकिक घटना असल्यामुळे आयुष्यात अडकलेली कामे पुढे सरकणे आणि संधी मिळणे हाच सगळ्यात मोठा चमत्कार तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक काम करताना, प्रत्येक निर्णय घेताना विचार करून घ्या, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये देखील होऊ शकतो. चला मग मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.